लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावरचा दृढ विश्वास भारत ऑस्ट्रिया दरम्यानच्या संबंधांचा मजबूत पाया। हे संबंध राजनैतिक स्तरावरही नेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी। पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान भारत ऑस्ट्रिया यांच्यामध्ये व्यापारविषयक बैठक। 40 कंपन्यांचे प्रमुख उद्योजक उपस्थित। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरती विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी विधानसभेत सत्तारूढ सदस्य आक्रमक। अनेकदा झालेल्या गदारोळानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब। या गदारोळातच दोन्ही सभागृहामध्ये 94,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर। विनियोजन विधेयकालाही मंजुरी। सरकारचा शेतकऱ्यांना मदत करण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नसल्यानं त्यांना सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही। विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली टीका। वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। वडील राजेश शहा शिवसेनेतून निलंबित। अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी साचल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत। अनेक गाड्या झाल्या रद्द। उत्तर प्रदेशातल्या उन्नाव इथं बस आणि टँकर यांच्या धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये 18 जण मृत्युमुखी तर 30हून अधिक प्रवासी जखमी। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त। आणि हरारे इथल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बाब्वे विरुद्ध फलंदाजीचा निर्णय।